बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे नवी दिल्लीतली। दिल्लीमध्ये संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर राहुल गांधी यांचं आंदोलन सुरू आहे। अगदी गेल्या 5 तासांपासून संसद मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेर राहुल गांधी हे ठाण मांडून बसलेले आहेत। जंतर मंतरवरच्या आंदोलनामध्ये कॅनॉट पॅलेस परिसरात साहिल हा आंदोलक पॅलेट गनमुळे गंभीररित्या जखमी झालेला आहे। साहिलच्या शरीरामध्ये 200 पेक्षा अधिक छर्रे गेलेले आहेत। त्याच्या डोळ्याला 3 छर्रे लागले आणि त्यामुळे त्याचा डोळा निकामी झाला। पोलिसांनी एफआयआर दाखल करून घेतला पाहिजे अशी मागणी राहुल गांधींची आहे। जोपर्यंत एफआयआर दाखल करून घेतली जाणार नाही तोपर्यंत आम्ही पोलीस ठाण्याच्या बाहेरून हटणार नाही अशी आक्रमक भूमिका राहुल गांधींनी मांडली आहे। ये नई दिल्ली में कनॉट प्लेस में आपकी आंखों के सामने किया जा रहा है। इसीलिए हम सिर्फ एक मांग है हमारी, एफआईआर, बीडीआर और जो इन्वेस्टिगेटिव ऑफिसर है उसका आप नाम हमें बता दीजिए, हम चले जाएंगे। एम्स की एरी जिसमें साफ लिखा है कि इनके शरीर में 200 से ज्यादा छर्रे हैं, आंख में 3 छर्रे हैं, आंख इनकी खो गई है, उस आंख से वो नहीं देख पाएंगे और इनके दिल के पास, बिल्कुल दिल के पास छर्रे हैं जो छुए नहीं जा सकते हैं। दिल्ली पुलिस ने कहा कि हमने छर्रे नहीं चलाए, तो एक ही सवाल है, अगर आपने नहीं चलाए तो किसी ने तो ये छर्रे चलाए होंगे। हम सिर्फ ये कह रहे हैं कि एफआईआर दर्ज कीजिए। सगळ्याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला या आंदोलनाविषयीचे आणि या ठिय्याविषयीचे अपडेट्स देत आहेत। सोमेश, काय अधिकची माहिती आहे? कारण गेल्या 5 तासांपासून साधारणपणे हे ठिय्या आंदोलन या ठिकाणी मांडलेलं दिसतंय। प्रियंका गांधी देखील या आंदोलनामध्ये सहभागी आहेत। काय नेमकी स्थिती? आताही आपण पाहू शकतो की राहुल गांधी हे अजूनही संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेरच बसलेले आहेत आणि जवळपास 5 तास होत आले हे आंदोलन सुरू होऊन आतापर्यंत इथे ज्या विद्यार्थी कार्यकर्त्याला त्यावेळी मारहाण झाली आणि त्याला छर्रे लागले असा आरोप आहे, त्या विद्यार्थी कार्यकर्त्याला घेऊन सध्या राहुल गांधी हे इथेच आहेत। त्याशिवाय त्यांच्यासोबत अधीर रंजन चौधरी आहेत, त्यानंतर कुमारी शैलजा आहेत आणि सुप्रिया श्रीनेत आहेत। हे सगळेच जण आज इथे संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर थांबलेले आहेत। आता आपण पाहतोय की एक अर्ज बनवण्याचं काम सुरू होतं। सध्या राहुल गांधी कदाचित त्या अर्जावरती नजर मारत असावेत लॅपटॉपमध्ये आणि हा अर्ज बनवून तो अर्ज या विद्यार्थी कार्यकर्त्याचा म्हणून इथे पोलीस ठाण्याला देण्याबाबत सध्या राहुल गांधींकडून आणि त्यांच्या टीमकडून काही प्रक्रिया सुरू आहे असं कळतंय। सोबत काही कार्यकर्ते देखील इथे काँग्रेसचे पोहोचलेत, ते देखील गेल्या 5 तासांपासून इथे आंदोलन करतायत आणि अजूनपर्यंत राहुल गांधी हे आता चर्चा करतायत। शक्यता आहे कारण अगदी थोड्या वेळापूर्वी याच लॅपटॉपमध्ये एक अर्ज लिहिला जात होता, जो अर्ज इथे द्यायचा म्हणून अशा स्वरूपाचा एक मेमोरेंडम, एक लेटर तयार केलं जात होतं पोलिसांकडे तक्रार म्हणून देण्यासाठी। पोलिसांनी एफआयआर दाखल करावा अशी राहुल गांधींची मागणी आहे, परंतु नुकतंच या प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे, जी एकंदरीतच त्या दिवशी घडलेल्या सर्वच हिंसाचाराच्या घटनांचा सखोल तपास करणार आहे आणि चौकशी करणार आहे। आणि त्यानंतर आता राहुल गांधी अचानक आज दुपारी इथे आले, साधारणतः 12-12:15च्या दरम्यान ते या पोलीस ठाण्याजवळ आले आणि इथे आल्यानंतर त्यांनी डीसीपींची भेट घेतली, पोलीस उपायुक्तांची भेट घेतली आणि उपायुक्तांची भेट झाल्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की इथे जोपर्यंत एफआयआर दाखल होत नाही, गुन्हा दाखल केला जात नाही, तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाहीये। त्यानंतर मग प्रियंका गांधी देखील इथे येऊन सहभागी झाल्या होत्या, सलमान खुर्शीद इथे आले होते, रणदीप सिंह सुरजेवाला होते, जयराम रमेश इथे आलेले आहेत आणि हे सगळे नेते इथे येऊन थांबले। काही कार्यकर्तेही जमा झालेत आणि त्यानंतर आता इथेच बाहेर धरणं आंदोलन, एक ठिय्या देण्याचा प्रकार हा काँग्रेसकडून केला जातोय आणि आता आपण पाहतोय की डीसीपी कार्यालयामध्ये काँग्रेसचे काही प्रमुख पदाधिकारी ये करतायत। कदाचित पोलीस उपायुक्तांसोबत काही मुद्द्यांवर याबाबत काहीतरी त्यामुळे गेल्या 5 तासांपासून राहुल गांधींचं हे ठिय्या आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। पोलीस आता याविषयी काही भाष्य करणार आहेत का? राहुल गांधींची पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे हे सगळं बघणं महत्त्वाचं राहील। तुर्तास धन्यवाद माहितीसाठी।